दसऱ्याची कथा. श्रीरामाचा विजय. त्रेतायुगात राक्षसाचा राजा रावण अत्यंत पराक्रमी व विद्वान होता. पण त्याचा अभिमान व अर्धमापुरी तो दुष्टकृत्य करू लागला. त्याने भगवान श्रीरामाची पत्नी सीतामाता हिला लंकेत पळवून नेले. रामाने रावणराज सुग्रीव व पराक्रमी हनुमान यांच्यासोबत मैत्री केली. रामाच्या सेनानी हनुमानाने लंकेत उडी मारून सीतेचा शोध घेतला व रामाला माहिती दिली. नंतर श्रीराम, लक्ष्मण, सुग्रीव व वानरसेनेने समुद्रावर रामसेतू बांधून लंकेवर आक्रमण केले. रावणाशी प्रखर युद्ध झाले. रावणाचे भाऊ, पुत्र रणांगणात मारले गेले. शेवटी रामाने ब्रह्मास्त्र सोडून रावणाचा वध केला. अशा रीतीने सत्याचा असल्यावर धर्माचा अधर्मावर विजय झाला. याच विजयाच्या समर्थात हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा होतो. देवी दुर्गेचा विजय. एकदा अत्यंत बलाढ्य राक्षस महिषासूर याने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. ब्रह्मदेवाने वर मागितला तेव्हा महिषासूर म्हणाला, माझा वध कोणत्याही पुरुषाने होऊ नये. या वरामुळे तो अजिंक्य झाला. त्याने देवाला हरवून स्वर्गावर अधिराज्य गाजवले. त्रासलेल्या देवांनी त्रिमूर्तीकडे ब्रह्मा, विष्णू, महेश धाव घेतली. तिघांच्या तेजापासून महादेवी दुर्गा प्रकट झाली. तिला विविध देवांनी शस्त्रे दिली. देवीने 9 दिवस महिषासुराशी युद्ध केले. शेवटच्या दिवशी तिने महिषासुराचा वध केला. तो दिवस होता दशमी तिथी, म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून मानला जातो. या निमित्ताने दसरा हा शक्तीचा विजय, अहंकाराचा पराभव दर्शवतो. शमीवृक्षाची कथा. महाभारतातील पांडवांनी अज्ञातवास आपली शस्त्रे एका शमीवृक्षात लपवली होती. अज्ञातवास संपल्यानंतर त्यांनी ती शस्त्रे पुन्हा काढून युद्धाला सुरुवात केली आणि विजय मिळवला. म्हणून दसऱ्याच्या दिवशी शमीच्या पानांना सोने समजून एकमेकांना देण्याची परंपरा आहे. दसऱ्याचा संदेश. सत्याचा असत्यावर विजय, धर्माचा अधर्मावर विजय, शौर्य, शांती व एकतेचा संदेश. या दिवशी नवे उपक्रमे, नवीन वस्त्र, शस्त्र किंवा वाहनांची पूजा केली जाते. शमीची पाने, सोन्याचे दागिने किंवा देवपूजा करून लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. म्हणूनच दसरा हा उत्सव विजय, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचा दिवस म्हणून भारतभर साजरा केला जातो. याला दसरा